बघा बारामती पाड्या, अरे तिथे दाखवतात त्यांना थोडीतरी विचारायची नाही, मनाची वाटायला. अजित पवार वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी उदाहरणं किंवा वेगवेगळ्या काही आपली देहबोली त्यासाठी प्रसिद्ध आहेत. आताशी कुठं त्यांचं ते DYSPचं प्रकरण थंड झालं तोपर्यंत त्यांनी आज पत्रकारांवर हल्लाबोल चढवला. हल्लाबोल का चढवला, कसा चढवला, कोणत्या कारणाने चढवला, नक्की शेवटपर्यंत बघा. अजित पवार काय म्हटले त्याच्यानंतर आपण बोलूया. तत्पूर्वी चॅनलला जो सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून ठेवा. लाईक करायला का विसरता मित्रांनो, एक लाईक करत जा, जास्तीत जास्त शेअर करत जा. हे आपलं शहर आहे, ही अजित पवारची एकट्याची मक्तेदारी नाही. त्यांनी सगळा मक्ता घेतलेला नाही. कधी कधी थोडा पाऊस पडला आणि ते आमचा स्ट्रॉंग वॉटर जाण्याच्या करता मी जाळ्या बसवल्या, त्या खराब जाळ्यामध्ये कचरा आणला, पाणी जायला एक थोडा वेळ उशीर, तेवढ्यात व्हिडिओ शूट. बघा बारामती पाड्या, अरे तिथे दाखवतात त्यांना थोडीतरी विचारायची नाही, मनाची वाटायला पाहिजे. जरा महाराष्ट्रातली वेगवेगळी शहरं जाऊन बघा आणि बारामतीची तुलना करा. अरे करणाऱ्याचं कौतुक नाही, परंतु त्याचा उत्साह किंवा त्याला नावमेदारी करू नका ना, किंवा मुद्दा कुठल्या तरी बघितलं सांगा त्या पाण्यात स्कूटर घालून आणि आमच्या काही बघितली पण त्या पाण्यात. आज तिथं पाणी असलं तर पलीकडचा रोड आहे, इकडचा रोड आहे, तिकडच जा. तुला लाडकी 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 बोलतो, अशी वाटते की तुला तोडकी म्हणावी लागेल. असं नाही. आपण सगळ्यांनी मला सहकार्य करा. मी पुन्हा पुन्हा सांगतो, मी गावाचा वंश आहे. ज्या दिवशी मी तुमचं प्रतिनिधित्व करायचं बंद केलं त्यावेळेस तुम्हाला आठवण झाला पाहिजे. त्यांना हे शोभतं का, सगळ्यात महत्वाचा हा प्रश्न माझा. पत्रकारांना तुम्ही म्हणता की काहीही झालं की उठसूट लगेच तुम्ही व्हिडिओ शूटिंग करता. आज बारामती, मला एक सांगा, ज्या पद्धतीने अजित पवार बोलले की आज तुम्ही बारामतीमध्ये येऊन पहा आणि इतर शहरांची दुर्दशा पहा. बघा मला सांगा अजित पवार, मागच्या 15 वर्षापासून तुम्ही सत्तेत आहात, बरोबर? प्रत्येक सत्तेमध्ये तुम्ही उपमुख्यमंत्री आहात. या उपमुख्यमंत्री असल्यामुळे तुम्ही काय फक्त बारामतीचे उपमुख्यमंत्री आहात का, हा सगळ्यात मोठा प्रश्न माझा तुमच्यासाठी. बारामतीचे जर उपमुख्यमंत्री असाल तुम्ही तर नक्कीच तुम्ही बारामतीची वाहवा करा आणि बारामतीमध्ये जे काम केलंय त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. पण हे विसरू नका, तुम्ही उपमुख्यमंत्री आहात आणि उपमुख्यमंत्री असताना तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्राची जबाबदारी. आता ही महाराष्ट्राची जबाबदारी असल्यावर तुम्ही कंपॅरिझन महाराष्ट्रामध्ये कसं काय करू शकता की माझा जिल्हा चांगला, माझा बारामती चांगला आणि इतर जिल्ह्यांची दुर्दशा बघा. मग याचा अर्थ असा की जे काही तुमचे निवडलेले लोक आहेत, बघा सगळ्यात बहुमत तुम्हाला आहे. जर आज आपण जरी बघितलं तर 70% तालुक्यांमध्ये, जिल्ह्यांमध्ये तुमचे लोक आहेत, महायुतीचे लोक आहेत. मग ते काय गोट्या खेळताय का अजित पवार? ते काय गोट्या खेळताय का? याचं प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला द्या. तुम्ही असं कंपॅरिझन कसं काय करू शकता की माझं बारामती चांगला आणि इतर जिल्ह्यांमध्ये दुर्दशा बघा? मग तुम्ही काय गोट्या खेळताय का? तुमचं काम नाहीये का? उपमुख्यमंत्री या नात्याने तुम्ही संपूर्ण महाराष्ट्राची जबाबदारी का घेत नाही? का फक्त बारामतीचे उपमुख्यमंत्री आहेत? आज जर विचार केला, आज ठीक आहे इकडनं गाडी गेली तिकडनं, उदाहरणं पण एक शेवटकर एक असतं बरं का अजित पवारांकडे, की ठीक आहे एका खड्डा असेल आणि मग त्या बाईला बाजूने गाडी चालवता येत नाही का, इकडनं गाडी चालवता येत नाही का? अरे तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न अजित पवार, तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न. जर खड्डा आहे तर खड्डा बुजवण्याचं काम कोणाचं आहे? तुमच्या सरकारचं, तुमच्या लोकांचं, तुमच्या प्रतिनिधींचं. मग तिथे त्या लोकांची काय चूक? त्यांची चूक हीच झाली की त्यांनी तुम्हाला मतदान केलं आणि त्या मतदानाच्या जोरावर तुम्ही आज एवढे काही उडताय की तुम्हाला पंख फुटले आहेत आणि ते पंख फुटल्यानंतर तुम्हाला जमिनी दिसत नाहीये. ज्यावेळेस तुम्ही शेतकऱ्याच्या बांधावर पण जाता ना त्यावेळेस चड्ड्या वर करून जाता तुम्ही, जेणेकरून तुमच्या चड्ड्या खराब व्हायला पाहिजे. आज महाराष्ट्रामध्ये एवढी काही बिकट परिस्थिती, एवढी काही वाईट परिस्थिती, तरीही अजित पवार तोंडात साखर घेऊन बसले. आम्ही विचार करतोय, आम्ही योग्य ती निर्णय घेऊ, योग्य ती मदत देऊ. कधी देणार अजित पवार, कधी देणार? माझा प्रश्न एकदम सिंपल आहे, सर्वसामान्य जनतेचे प्रश्न येते की तुम्ही फक्त आणि फक्त एका तालुक्यासाठी, एका जिल्ह्यासाठी काम करताय की काय, असं इथे स्पष्ट आपल्याला समजतंय. कारण की अजित पवार ज्या पद्धतीने बोलले ते अतिशय चुकीचं आहे.
आणि याचं समर्थन माझ्याकडून तरी नाहीये. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खाली कमेंट बॉक्समध्ये कळवा. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा. धन्यवाद.